नमस्ते, मी अश्विनी. साई सौम्य सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज शनिवार सकाळची शाळा आहे. तर मुलींसाठी डबा बनवायचा चालू आहे. तर विचारून घेत असते संध्याकाळीच काय बनवायचं काय नाही. नाहीतर सकाळी खूप कालवा होतो. सईचं काय नसते, परीचं थोडं असते. तर हे कर ते कर. तर फरसाण मागितलेली. परत म्हटलं पोरं दमून येतात 12 वाजता. पोटभरीचा नाश्ता पाहिजे. तसं बघायला गेलं तर पोहे थोडं दांडरतात. पण दोघी म्हणाले पोहेच पाहिजे. पोहे बनवलं. आणि पण बघ हेअरस्टाईल खूप छान केलेली आहे तिचं ती. आणि जे शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट आणलं होतं तेही तिला खूप छान बसलेलं आहे. हे एक बरं आहे, दोघी त्यांचं ते विचारून वगैरे जातात, त्यामुळे इतकं काही टेन्शन येत नाही. तर दोघीही गेल्या शाळेला. म्हटलं आता थोडंसं नवीन काम लागलंय. का सांगते तुम्हाला, आता जी गाय जायजुई आहेत ना, त्यांना दूध पाजायचं. आणखीन त्यांना काही इतकं कळत नाही. अक्काकडे जरा शेळ्या आहेत ना, मी तिला विचारलं तर ती म्हटली ना, लय झालं एक 4-5 दिवस त्यांना काही एवढं काही समजत नसते. पण बघ 5व्या-6व्या दिवसापासून उड्या तर मारतात. दोघं पण प्यायला दूध भांडतेल म्हटल्या, त्यामुळे काही एवढं टेन्शन नाही. पण सुरुवातीला मात्र थोडं बघावं लागतं. आज दुसरा दिवस आणि विशेष म्हणजे बघा दिवसभर इतकं ऊन आणि आज खूपच पहाटे थोडीशी थंडी होती, भरपूर अशी थंडी. आणि आमच्या इकडे तरी बघा म्हणजे पहाटे कसं इकडे थोडीफार शेती आहे ना, त्यामुळे जरा थंडी जास्त वाजते. जसं की आपलं घर थोडं गावाच्या बाहेर आहे. तर एक पिल्ल्याचं प्यायचं काही प्रॉब्लेम नाही, पण दुसऱ्या पिल्ल्याला थोडं प्यायचं खूप प्रॉब्लेम येतोय. तर त्याला काय एवढं प्यायचं कळत नाही. त्यामुळे सकाळी ना थोडंसं ह्यांना पाजून जे काही शिल्लक दूध होतं ते पूर्ण काढून घेतलं. आणखीन ह्याच्यात भरपूर असं चीक आहे, त्यामुळे मी लकीलाच ठेवते सध्या तरी दूध. आणि परीनं बघा असे 2 तबले तयार केलेले आहेत. तर नारळाचे ना करवंट्या होत्या. तर हे बघा किती सुंदर डोकं लढवून तिनं तबले बनवलेले आहे. म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं. शाळेमध्ये तिला सांगितलेलं होतं. तर आणखीन ती शाळेत न्यायची आहे. खाली छान चुंबळ वगैरे केले व्यवस्थित ठेवण्यासाठी. आणि कोशिंबीरची तयारी, जसं की बघा आज शनिवार आहे. आणि परीला काही इतकं नाही, पण सईच इतकं फेवरेट आहे ना, खूप फेवरेट. चांगली गोष्ट आहे, सलाड खायलाच पाहिजे. कोशिंबीरसाठी असं तीळ, मिरची, दही, कांदा, टोमॅटो, काकडी असं घेतलेलं आहे. आणि त्यासाठी थोडंसं शेंगदाणे पूर्ण टरफलं काढून घेतलेले आणि थोडंसं अबोडधबोड करून घेतले. तर रात्रीच मिठाचा डबा वगैरे घासून घेतलेला होता. म्हटलं चला सकाळीच भरून घ्यावं, अगदी फ्रेश असं. चला तर आता कोशिंबीर करायला घेणार आहे मी. तसंच बाहेर चुलीवरती भात शिजायला टाकलेला आहे. आमटी फोडणी टाकून बाहेर ठेवलेली आहे. म्हटलं ते दोन्ही होईपर्यंत कोशिंबीर करावं. कांदा, टोमॅटो, काकडी, हिरवी मिरची जी बारीक बारीक कापून घेतली होती. किसून पण घेऊन शकता, पण किसून न काय होतं माहितीये का, एकतर ती कोशिंबीर भरपूर असं पचपच होऊन जाते. आणि बारीक कट करून जर घेतला तर दिसायला पण व्यवस्थित दिसते आणि खायला पण म्हणजे बरं लागतं खाण्यासाठी. किसलेली कसं पूर्ण चव गेल्यासारखंच होतं ते. आणि एक पॉकेट दही वापरलेलं आहे मी. हे बघा, म्हटलं घरात दही लावण्यापेक्षा बाहेरचंच आणलं. थोडंसं घट्टसर असतं आणि बाहेरचं दूध असल्यामुळं पण ना थोडंसं म्हणजे दही व्यवस्थित लागत नाही. तर साखर घातले बघा 1 चमचा आणि मीठ घातले चवीनुसार. साखर ऑप्शन आहे, पण शक्यतो कोशिंबीर मध्ये साखर घातल्यानंतर चांगलं लागते. तर हे बघा शेंगदाण्याचा कूट ओबडधोबड आहे. शेंगदाण्याचं कूट घातले. खरंच कोशिंबीर इतकी भारी लागते ना, खूप अशी भारी लागते. मिक्स करायच्या अगोदर म्हटलं चला तुम्हाला दाखवावं. तर एका बाजूला ना तडका मारायला घेतलेला आहे. तर हे छोटंसं पातेल आहे, खूप दिवसापूर्वीचं पातेल आहे, तर मी हेच वापरते. तर त्याच्यामध्ये बघा थोडंसं तेल आणि तेल कडकडून गरम करून घेतलं आणि खाली ठेवलं पातेलं. आणि त्याच्यामधूनच तीळ हे बघा छान असं मोहन टाकलेले आणि इतकं भारी कोशिंबीर झालेलं ना, खूप आवडलं घरात सगळ्यांना. आणि एकसारखं मिक्स करून घ्यायचं सगळं तीळ आणि फोडणी व्यवस्थित सगळ्या काकडीला लागायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर बघा वरून भरपूर अशी कोथिंबीर टाकायचं. इतकी छान चव येते ना, खूप छान चव येते. हे बघा अशा पद्धतीने मी कोशिंबीर करते. बऱ्याच जणांची वेगवेगळी पद्धत आहे. बीट टाकावं म्हटलेलं पण राहू दे म्हटलं, अगदी लाल कलर होईल, त्यामुळे मी बीट टाकले नाही. तर ताजी मिरची आणली होती ना ह्यांनी, म्हणलं चला खरडा करून घ्यावं. बघते तर त्या लेंड्याच्या ठिकेच्या अहो त्याला वाजायला लागली थंडी, म्हणून त्यांना कोंबून घालायचं. मी काय म्हणते आई, श्वास गुजरत नाही का त्याचा श्वास? आणि ती शेळी वरलं झाकलेलं असते, उभी त्या शेळी वरडणार नाही का? शेळी वरडत नाही का मग रात्री आई? व हा आई पिल्लू हुडकायला लागले सकाळी, कुठं गेला एक परीचं ही बाई टाका तबलं एक नंबर केलं, एक नंबर.
सईपरी दुपारी आले बघा 1 वाजता आणि नेमकं भोंगा वाजला की गारेगारचा. परूबाई तुम्हाला तर माहित आहे आईस्क्रीम आणि गारेगारची इतकी लाडकी आहे ना, इतकी सर्दी खोकला आलाय तरी पोरगी अजिबात ऐकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हे काका जे आहेत ना गावचे आहेत पण बाहेर राहतात, पण हे आम्हाला आजच कळाले की हे गावचे आहेत. आणि काका सबस्क्रायबर निघाले बरं का, छान वाटलं. त्यांनाही छान वाटलं. त्यांना केव्हा कळालं की ते माझ्या व्हिडिओमध्ये होते तर मला काय नेमकं आठवत नाही, पण त्याच काकांनी आठवण करून दिली की मला बऱ्याच लोकांनी म्हटलं की अशा अशा तुम्ही व्हिडिओमध्ये आहात गारे विकताना. तर मला काय गेल्या वर्षीचं आठवत नाही, पण काकांना आठवलं. काकांनीच मला आठवण करून दिलं. त्यांना पण छान वाटलं आणि मला पण छान वाटलं. आणि विशेष म्हणजे बघा, जेव्हा सईपरी आम्ही जेव्हा पैसे देऊन गारेगार घेतलेलं होतं, पण काकांना परत काय वाटलं मला माहित नाही. काकांनी आणखीन एक हे बघा असं गारेगार ग्लासवाला फ्री दिलेला आहे. किती नको बोललो तरी ते का ऐकलेले नाहीयेत आणि पैसे सुद्धा घेतले नाहीत, कारण की काकांना पण आनंद झाला ना सईपरीला वगैरे भेटून. चान्सवर चान्स मारते, म्हटलं चला तेच गारेगार थोडं थोडं मी लकीला देते, तर जास्तीचं खाऊन पण चालत नाही. आणि जेवायला घेतलं बघा, जेवायला बरोबर 1:45 वाजले. हे बघा अशा पद्धतीचे कोथिंबीर, भात, चपाती, रस्सा भाजी असं केलं. जेवण झालं. खरडा किती वाजले का? 2:30 का 2 ना? 2:15. भर उन्हात चालेत माय लेकरं. तर हे चल म्हणत होते मला, पण तब्येत पण दमल्यासारखं पण झालंय, त्यामुळं आज असं पहिल्यांदा चालले आज परी दवाखान्याला एकटी. होय परवा पहिल्यांदाच. आणि काय होतंय ते नक्की सांग. घसा पण दुखतंय, कानात पण दुखतंय, काय हो तुम्ही पण सांगा नीट. हा गिळताना एक पाण्याची बॉटल घेतले. असं दुखत नाही ना? असं सगळं क्लिअर सांग काय. चला ए बाबा ना धर येडा बाई. ए सोनू कुठे चालले? आणि लकीचं कालच्यापासून आईश चाललंय. आईश सकाळपासून अर्धा लिटर दूध प्यालाय. ए डुम्या मग जोपर्यंत जाय दूध प्यात तोच तरी सुधारतंय बघ सोनू. चिक्कू पिकायला एवढं लवकर बघ. होय हा आधीच पडलेला आहे का? हा आधीच पडलेला. हे कच्चे चिक्कू कोण पडा लागलाय? तुम्ही वर गेलता का झाडावर? नका जावा. लकी आईश करा लागलाय. चिकाचं पण दूध ह्याला देऊन टाकलं मी. नको बाळा राहू दे. चला जेवलेली भांडी घासली, चला आतमध्ये घेऊन जाते. दुपार 2:30 वाजले. माग लागली ग. हरभरा भिजलेलं खायला आवडते आई. हे बघा आई असं तुरी भिजवायला त्या. हा काय ग बा? हा फुगलेल्या तुरीचं आहे का नाही. कसं असते सांगते. परी शेंगदाणे भिजलेलं भार लागते तर शेंगदाणा गेलाय. हे असं सुरकतला पाहिजे. होय आई हे असं सुरकतल्यावरच काढायचं नाही. मला काय एवढं नाही येत. आई जेवढं करते तेवढं मी बघत असते. जे अडकणे असते ते अडकणे असं बाजूला. आता गंगू संगूला जातात आणि हे चांगले जे आहे हे बघा फुगलेले तुरी काढायचं चालू आहे. काय रे पिल्लू? हे बघा रात्री पण तुम्ही तिला वरडला म्हणा आई. तुम्ही दीदीला लाड करता, परला लाड करत नाही म्हणते आई. हा हरभरा घेऊन विकत हरभरा. तुम्ही तुमच्या माहेरात ना शिकलाय का? इथं आल्यावर शिकलाय वाई जात्यावर भरडायला? काय जात्यावर भरडायला आमच्या आई भरडायची. भरडू लागत होता वय? भरडू लागायची. हे असं काय यावं आम्हाला भविष्यात? करायचं हे असं हुडकून कधी यावं? असं असं करायचं. वर आल्यावर घ्यायच काय? ते खरं आहे त्या सरसकट येते. हा मग कसं काढायचं म्हणते आम्हाला. तेव्हा फुगलेलं बरोबर काढते ते आई. हे असं फुगायला पाहिजे ना आई. टंब फुगलं हा पातळ होते डाळ. अगं बाई लय फुगवायचं नाही का मग? आणि सुरकुतल्याला फुगलं घट्ट डाळ. म्हणजे घट्ट डाळ चांगली का? भरीव चांगली. भरीव का? काय पेरू सापडलं काय? सईचं चाललंय झाडाला पाणी घालायचं बंद कराय परा. पाणी घालायला शिकले झाडाला.
उठलं की झाडाला पाणी फरशी. कशाला आले? थँक्यू. हे माझं पाणी आणलं. आजीला पाणी आण गरम आजीचं. हे बघा शेवग्याचं शेंग जाता जाताच लागतंय डोक्याला. तुझं काय काम आहे रे? माझ्या आधी तूच जातोय लकी. सग बाजूला. लकीची आईच चालू आहे आता सध्या. आणि हो लकीला दूध जोच तर जाई जुई दूध प्यायला शिकत नाही त्या जास्तीचं तो पण लकी आईश करतोय. आणि हे चिकाचं दूध संपलं ना परे दररोज तुला थोडं थोडं दूध प्यायला काढू. नाही अजून 4 दिवस. ए थांब ग बाई थांब बाई. उठलं ग शी करत असते ते जलमल्यानंतर असं. तुम्ही उचलू नये म्हणून तसं केलंय ग ते. उचलताय का दोघे? हा शी शी. संध्याकाळचे बघा 6 वाजलेले आहेत. तर परी मी सई तर सईला थोडं जबरदस्तीच न्यायला लागले मी. तर इथेच आहे का आपल्या थोडस लांब आहे चालतच जायचंय पूजेला. तर खूप आग्रहाचंच निमंत्रण आहे त्यामुळे म्हटलं चला जाऊया. सकाळपासून फोन येतात. तर संध्याकाळी जरा बरं वाटतं ना पूजेला वगैरे जायचं असेल तर. सकाळी त्यांची पूजा वगैरे असते होम असतं त्यांच्या गडबडीत असतात. आणि विशेष म्हणजे त्यांचे पाहुणे रावळे वगैरे असतात ना त्यामुळे मग नको वाटतं जायला. आणि बऱ्याच ताईंना ना आपल्या पिल्लांची नावं पण खूप आवडली. जाईजोई तुला आवडली का परू? हा आवडली ना. तर हे बघा सई हेअरस्टाईल करते. पोरं जरा मोठे झाले का नाही जरा सुद्धा त्यांना काय केलेलं पटतच नाही. मी विचारलं ते वेगळंच परत सईनं काढली वेणी पूर्ण. तर तीच घालायचं असं तिचं हट्ट चालू आहे. तर बघू आता कशी घालती. आवडली तर ठेवणार बघ सोनू नाही तर नाही. काय मी पहिल्यांदा काय करायला तू नक्की? तिला घातली ना ती वर्ण घालायला लागली. होय तुझ्यावर पहिल्यांदाच ट्राय करते. आणि येतंय का तुला? म्हणजे मी तुला पण येते. आणि दोन्ही हेअरस्टाईल एवढं चांगलं करतात ना खूप चांगलं हेअरस्टाईल. अजून 1 वर्षाने ना त्यांना काय पटणार नाही. मी जे काय करेल ना ते काय अजिबात पटणार नाही. आणि सारखी माझी हातीची बहीण बोलत असते बऱ्या बाई तुला मुली आहेत करतात सगळं. पण काय करायचं जे घातले ते हे नको आणि ते नको हे जास्त चाललेलं असते. आधी मला जे वाटायचं तसं मी हेअरस्टाईल साधी सोपीच असते अगदी. हे बघा परीने हेअरस्टाईल तशी केली. दाखव सगळ्यांना बाहेर. हा मस्त. डॉक्टर काय सांगितलं सांग? म्हणजे शिंकायचं नाही. शिंकायचं नाही. आणि सर्दीमुळे झालेलं आहे. आईस्क्रीम आहे रोज आईस्क्रीम. आईस्क्रीम खाते ऐकत नाही. पण सर्दी रागानं बघते बघ. सर्दी आता झाले कमी. पण डाऊट म्हणजे बऱ्याच ताईंचं आपले एक मालती ताई वगैरे आहेत बरेच दुसरे पण ताई आहेत ते पण म्हणतो ते ना रिस्क घ्यायला नको. कानाचं आणखीन एक आहेत उमाताई तर त्या पण म्हणत होत्या रिस्क घ्यायला नको. लहान म्हणजे मुलांबरोबर दवाखाना केलंच पाहिजे. आणि मला पण एक मनाचं समाधान ना की कानात काय झालेलं नसावं. कारण की माझ्या बरोबरच खूप मोठी दुर्घटना घडलेली आहे आधी कानाबरोबर. होय आणि कान साफ केलं वाटतं हिचं आणि बरंच काय काय दिले. इतकं जबरदस्त माझ्या कानाबरोबर ती झालेलं आहे परीच्या डिलिव्हरीच्या वेळेस बघा. तर मग मी अनुभवलेले त्या गोष्टी परी बरोबर होऊ नये म्हणून म्हटलं चला स्पेशालिस्टकडे त्यांना दाखवून या म्हणून सांगितलं. दोघं मायलेकडे गेलेले भर उन्हामध्ये. आलं का? काय करू आता? पोणीत राहू दे की. पोणीच की असं खाली. ओके घातलं बाई पोरीनं. हा पूर्ण घातल्यानंतर ना छान आहे ना. परी धरते कॅमेरा का तू दाखवते साई झाल्या? मी दाखवते. बरं असू दे परी तुझं आवर. पण केस लय काढाले बाई सोनू तू. हे बघा केस काढायला लागले. माझ्या जवळच आहे हे बो दे ग. पिरू तुझं हेअरस्टाईल चांगली आलती की. रेड आणि तुम्हाला मी दाखवते माझं लुक पण. साडी कोणाचे घातले ते पण तुम्हाला सांगते. मी घालू का? नाही थांब तुझे मोठे केस. हाताला तर लागायला वेणी चांगली. हात काढला. चला हे पण आलेत मळ्यातनं. चहा पण ठेवायचा कंठाळा आलेला असतो. तू ठेवते नको तू तुझा आवर मी ठेवते बाळा. चहा परी चहा म्हटले की पळा लागले. परफेक्ट असं चहा मध्ये झाले दोन्ही. ओढू का मी? आजीला पण ठेव ना. नाही असंच राहू दे. बघू आता. आता बघू सई दाखवती पाठीमागचं. कशी आली हेअरस्टाईल ग? छान पण आले का चांगली? खूप छान आले ना. थांब तो आकडे झाले त्यांनी. नाही थांब मी करते. आले का? हा तर कसे आले सईने वेणी घातलेलं हे नक्की कमेंट मध्ये बघा. कोणाकडे जायची गरज राहिली नाही आता. आणि हे बघा मी अशी झाली तयार. कशाला आम्ही असताना. आणि विशेष
म्हणजे ही साडी ओळखा बघू. ही साडी ननंदबाईने दिलेली आहे. तर आपल्या आईना बर्थडेला गिफ्ट दिलेली साडी आहे ही. तर म्हटलं चला हेच वेअर करावं. आणि मी असं काही मानत नाही छान दिसते ती. आईची घालायची नाही काय नाही असं काही मी काहीच मानत नाही. त्यामुळे मी आईच्या सगळ्या साड्या वेअर करत असते मनात न ठेवता. आणि आईनं पण छान वाटते त्यांच्या तर मनात तर मला तर लय भारी वाटते. ब्लाऊज नव्हता मग मी दुसरा ब्लाऊज घालत होते. पूर्ण सूट झाली आहे ही. परीला आयडिया केली आई तू हे ब्लाऊज घाल. चला मुलींचं पण ऐकायला पाहिजे. तर सगळ्यात छान साडी आतापर्यंतची मला बी. नको आता गळ्यात काय घालायला हे मॅचिंग झाले. होय आई आई तुमची साडी मॅचिंग असं केलंय ब्लाऊज असा केला. परीने म्हटलं ही घाल. झालंय मॅचिंग. शिवला नाही दुसऱ्या साडीवरच आहे. झालंय ना मॅचिंग म्हणजे आईला ओळखायला आलं नाही. मग काय नाही जा की तुला चहा ठेव आपलं जायचं की. तुझ्यावर काय पण सूट होतेच. बशा बी आणते ग बाई. बशा बी आणते. कमीच आणलीस ग बाई. मग अशा तर घेतला होता की चहा. 7 वाजले. ए आवरा लवकर. तुम्ही येणार आहे ना हो? मग किती वाजता येणार आहे? हा 8 वाजता. अजून प्यालाच नाही हो. आल्याचं वाजता यायला लागलं. किती वाजता येणार आहे? म्हणजे मग आल्यावर आईन पुरता स्वयंपाक करला बरं मला. नाही आता माप कळायला बाळा तुला. बाबा सांगा की लेकरू थांबलाय का भाई. सगळं वनस्पतीयुक्त दूध असते हो. आई तुम्ही कधी प्याला का शेळीत दूध? मग हळद आणि दूध आईला द्याव का रोज? परीला सईला आईला. अहो ही शेळी 2 पिल्ले पिऊन अर्धा लिटर दूध राहते आई. मग हा आता दम अजून 2 दिवस थांब. चिकाचं दूध किती दिवस असते हो? वास येतोय की भेसळ हो. कुठं भावकीत किंवा आसपास जर कार्यक्रम असेल गावात तर आम्ही काय करतो, आम्ही जावा किंवा सासवा एकमेकांना फोन करतो आणि एकाच ठिकाणी जमा होतो. तर सई येता ये नव्हती म्हटलं पण चल बरेच मुलं आहेत जसं की म्हणजे जावचे वगैरे मुली सगळेजण आलेले होते. तर हे बघा इथं पूजा होती. आल्यानंतर आधीना पूजा वगैरे करून घेतली. इथं माझ्या चुलत ननंदबाई चुलत सासवा जिथं जाईल तिथं चेष्टा मस्करी असते. छान वाटतंय. दररोज काय भेटायला मिळत नाही कारण की वेगवेगळ्या गावावरनं आलेले पाहुणे असतात. तर हे माझे जे सासरे आहेत ना हे घर बांधलेले ते राहतात मूळचे पुण्यात पण गावाकडे घर असावं येण्या जाण्यासाठी. जसे की बघा घराची गावाकडे किंमत काय असते हे कोरोनाने दाखवलेलं आहे बघा. त्यावेळेस क्वारंटाईन व्हायचं म्हणजे किती प्रॉब्लेम यायचा. कुठं राहायचं स्वतःचं गाव आहे तुमचं पण तुमचं स्वतःचं घर नसायचं. त्यावेळेस अक्षरशः तंबू ठोकून गावाच्या बाहेर राहावं लागलं. तेव्हापासून माणसांना तुम्ही कितीही करोडपती अब्जाधीश असा पण गावाकडे एखाद्या 2 खोल्या तर पाहिजेच पाहिजे आपलं स्वतःचं. आणि आपल्या गावात एक अशी पद्धत आहे इतकी मोठी यात्रा भरते ना खूप मोठी. दसऱ्यात पण असते चैत्र महिन्यात पण सिद्धनाथाची यात्रा असते ना तर त्यावेळेस चांगली एक 5 दिवस तर यात्रा असते. मग त्यावेळेस कसं किती जरी झालं आपापल्या हक्काच्या घरी येऊन राहिलेलं ऐकत नाही. आपल्या घरातून निवेद्य गेलेलं तर मान असतो ना. त्यामुळं मग ह्या सासऱ्यांनी असं घर बांधलेलं तरी त्यांनी खूप छान अगदी टुमदार असं 4 खोल्याचं घर मला खरंच खूप असं आवडलेलं आहे घर काकांचं. आणि हे बघा नवीन घरात सुपात धान्यात म्हणजे धान्यामध्ये श्रीकृष्णाला जसं की आपल्या कुलदेवताला अन्नपूर्णा देवीला आणलं जातं धनधान्य वगैरे. तर अशी पद्धत बऱ्याच ठिकाणी आहे. देव बसवतात देवा म्हणजे आज देवाऱ्यावरती आजच्या दिवशी पूजा करून ब्राह्मणाकडून. तर बघा तर ह्या म्हणजे चुलत जाऊबाईच आहेत. तर त्यांची ओटी वगैरे भरून घेते मी. बऱ्याच बायका ओटी. आणि पहिली गोष्ट म्हणजे ह्या ज्या सगळ्या आहेत ना हे माझ्या सगळ्या आत्या सासवा आहेत त्या. तर सगळ्या कौतुक करत होते की म्हणजे कट्टर सबस्क्रायबर आहेत त्या माझ्या. सगळे व्हिडिओ तुझ्या आठवणी आम्ही बघत असतो. कसं म्हणजे भारी वाटते जेव्हा ना छान असं वयस्कर माणसाकडून आपली जेव्हा कौतुकाची थाप मिळते भारी वाटतं आनंद होतो आणि छान वाटते. तर इथं आमच्या सगळ्यांच्या गप्पा टप्पा चालू आहेत. तर हे मध्ये जे बाळ बसले ना त्याला काय नक्की कळे ना कुणाकडे बघावं आणि कुणाकडे नाही.
सगळ्यांकडे टकामका बघत हसत होता आणि इकडं सई कॅमेरा धरली होती तर सईकडे त्याचं एकसारखं लक्ष होतं. गरम खूप व्हायला होतं, म्हटलं चला ह्या बाळाची थोडीशी टोपी काढावी. तर दिवसा गरम रात्री गार, काय हवामानात चालले काय कळे ना. आमच्या इथे ना असं पूजेला वगैरे गेलं ना गारवा असतो, पाहुणे आणतात ना तर प्रत्येक सुवासिनीला हा गारवा दिला जातो. सगळे जेवायला बसलेले आम्ही. तनूचं आणि सईचं थोडंसं ना मस्ती चालू आहे. तनुबाई थोडं इथं बसू का जेवायला, तिथं बसू, तर असं आमचं चाललंय. मेनू पण इतकं छान होतं ना, अगदी गरम गरम चपात्या, गरम भाजी होती. तर मला खरं सांगू का ह्यातलं वांग आणि चपाती म्हणजे प्रचंड. तर बघा घरी यायला 8:15 वाजले. तर येईपर्यंत बघा आईने 2 भाकरी केले. तर मला म्हणाले की तू येऊन कवा करणार आहे. बघा मी आईला जाताना सांगून गेलेली भाजी बनवलेली आणि भात कोशिंबीर थोडी होती आणि आईने संध्याकाळी थोडंसं लागतंय दूध खाण्यासाठी. तर एक भाकरी खाल्लेत आईनी, एक भाकरी आपल्या ठेवलेत, गॅसवरतीच बनवलेल्या आहेत. तर चला आता साडी वगैरे सगळं चेंज करून भांडे वगैरे घासून घ्यायची आणि आपल्या गंगूला संगूला बरडा द्यायचा असतो आणि काम वाढले जायजुले ना दूध पाजायचं असते. आम्ही जेव्हा दूध पाजायला जातो ना त्यावेळेस दूध पितच नाहीत, किती पण त्यांना काय करा. आणि जेव्हा आपण बाहेर येतो त्यावेळेस थोडं थोडं कुठं पितात. तर असं संध्याकाळचं काय रुटीन असते. तर तुम्हाला सांगू का, गोट्यामध्ये सगळ्यात जातो. जसं की बघा मी ह्यानी काय पहिलं ह्यानी येत नव्हते पहिलं, पण आता कालच्या पासून तरी बघा सगळे 10 वाजोस्तर असतो का ग गोट्यामध्ये. 10 वाजोस्तर बघा असतोय आम्ही पॅक करून यायला. छान वाटते. माझं भांडे घासायचं चालू असते, भरडा द्यायचं सईपरीकडे असते. आता काम लागलंय आजीला आणि बाबाला. आई का पहिला येत नव्हते असं बाहेर. पण एक छान वाटते उन्हाळ्यामध्ये आत गरम गरम होण्यापेक्षा तेवढंच गारवा आणि सगळे फॅमिली बाहेर असले की भारी वाटतंय. एक साथ सगळे एकदम भारी, म्हणजे एकदम भारी वाटते. म्हणजे मी इकडं भांडे घासायला लागलेले असते आणि पोरांचं कालवा असते, सगळं गाव झोपलेलं असते आणि आपल्या घरात खूप कालवा असते. ती लकी एक पाठीमाग असतोय. असं असते बघा संध्याकाळचं आमचं रुटीन. चला आता जे जे काही शिल्लक राहिले ते सगळं आता फ्रीजमध्ये मला काढून ठेवायचं आहे. दूध तापून घ्यायचंय. दूध आले आईने आताच घेतलेलं आहे. तर सकाळचं दूध आताचं दूध हे सगळं तापून सगळं क्लीन करून घ्यायचं आहे. आता चला म्हणजे सगळं आता मी क्लीन करून घेते. विशेष म्हणजे पहिला आईची साडी बदलते, पांढरी साडी आहे ना त्यामुळे डाग वगैरे पडू शकतात. तर असं आमचं दिवसभर असं रुटीन होतं बघा. कसं वाटलं आजचा रुटीन हे मात्र हा केलता. आईचं आमच्या नाही काय लक्षात राहत. दूध ठेवलंय, गॅस चालू बंद असलेले एखाद्या वेळेस कळत नाही. आईची फेवरेट मालिका लागलेल्या आहे. तर कसा वाटला आजचा रुटीन हे मात्र कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. चॅनलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.